Dear friends, today we are going to learn about the second poem named Indian Weavers. This poem is written by a well known Indian poetess named Sarojini Naidu. In this poem, Sarojini Naidu has given the three steps of human life. Actually, this is a very short poem, and in this short poem, only three stanzas are there. फक्त तीन कडवे या ठिकाणी दिलेले आहेत आणि या तीनही कडव्यांमध्ये माणसाचा जीवनाच्या तीन स्टेप्स या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. जसं की each stanza of the poem represents the three important events of human life. The first is the birth, means childhood. The second is the adulthood, means youngness. And third is the death, means oldness. So, and also three types of color cloth has been described here in every and each stanza. तीन प्रकारच्या विविध रंगीबेरंगी कपड्यांचा सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे. म्हणजे माणसाच्या जीवन जगण्याच्या तीन ज्या पद्धती आहेत, स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स या तीनही रंगांचा जोड घालण्याची प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. द कलर्स मेन्शन्ड इन द स्टांजा आर व्हेरी सिग्निफिकंट अँड दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या ज्या तीनही स्टेप्स आहेत, चाइल्डहुड असेल, अडल्टहुड असेल किंवा ओल्डनेस असेल, आणि ह्या बदलत्या स्टेजनुसार माणसाच्या आयुष्यात जे वस्त्र परिधान करत असतो माणूस, त्याच्या वस्त्राचे रंगसुद्धा बदलत असतात. लेट अस सी पोयम. वेवर्स वेविंग ॲट ब्रेक ऑफ द डे. Why do you wave a garment so gay? Blue as the wing of the helicon wild. We wave the robes of the newborn child. In the first stanza, poetess described about the born child, about newborn child or the childhood. So weavers means a person here in this poem. Weavers means a human being in this poem. Actually, the meaning of weaver is nothing but to knit the cloth. But here in the poem, it is imaginative meaning, and that is called a human being, one who live the life. Weaving outbreak of the day. या ठिकाणी या कवितेमध्ये जो वेवर आहे, विणकाम करणारा व्यक्ती आहे, तो अगदी ब्रेक ऑफ द डे मीन्स सकाळपासून काम करतो आहे. वाय डू यू वेव अ गारमेंट सो गे. इथं GAY गे मीन्स वेगवेगळ्या रंगाचा अतिशय सुशोभित, अतिशय आकर्षक अशा प्रकारचे कपडे. गारमेंट मीन्स कपडे. का तो वेव करतो, का तो विणतो आहे. ब्ल्यू इज द विंग ऑफ द हलिकून वाईल्ड अँड वी वेव द रोब्स ऑफ द न्यूबॉर्न चाइल्ड. नवीन नवजात जे बालक असतं, त्या नवजात बालकाला आपण रंगीबेरंगी कपडे परिधान करत असतो आणि किती अतिशय हॅपी जीवन असतं आपलं ते. यामध्ये हेलिकॉन हा शब्द वापरलेला आहे. हेलिकॉन मीन्स एखादा किंगफिशर नावाचा पक्षी, ज्याला आपण खंड्या म्हणत असतो. त्याच्या अंगावरती रंगीबेरंगी अशा प्रकारचे पंख असतात. म्हणून या ठिकाणी कवयित्रीने इथं वर्णन केलेलं आहे की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादं नवीन बालक जन्माला येत असतं, किंवा आपण आपल्या आयुष्यात नवजात आयुष्यामध्ये असतो, किंवा लहानपणी आपण बागडत असतो, तो अतिशय निखळ आनंद असतो. वेगवेगळे रंग आपल्याला आवडत असतात. लेट अस इन द सेकंड स्टांजा. वेवर्स वेविंग ॲट फॉल ऑफ नाईट. व्हाय डू यू वेव अ गारमेंट ऑफ सो ब्राईट लाईक द प्लम्स ऑफ द पीकॉक. पर्पल अँड ग्रीन वी हॅव द मॅरेज ऑफ व्हील ऑफ अ क्वीन. वेवर्स वेविंग फॉल नाईट. पहिल्या स्टांजामध्ये म्हटलं होतं अगदी सकाळपासून काम करत असतात.
दुसऱ्या स्टांजामध्ये म्हटलेले संध्याकाळपर्यंत राबत असतात हे विणकाम करणारे लोक. वाय डू यू वेव द गारमेंट्स सो ब्राईट? एवढं न थकता तुम्ही अशा पद्धतीने ही गारमेंट्स जे आहेत, हे कपडे जे आहेत, एवढ्या व्यवस्थितपणे कसं तुम्ही विणकाम करत असता? थकवा येत नाही, कंटाळा येत नाही का तुम्हाला? लाईक द प्लम्स ऑफ द पिकॉक पर्पल अँड ग्रीन. या ठिकाणी प्लम्स ऑफ द पिकॉक, मोराच्या पंखासारखे, मयूरपंखा, वेगवेगळ्या रंगाचे अतिशय आकर्षक अशा प्रकारचे कपडे तुम्ही या ठिकाणी विणता. पर्यायाने या ठिकाणी पर्पल आणि ग्रीन हा शब्द वापरलेला आहे. जांभळी, हिरवीगार अशा प्रकारचे जे काही इथं जे रंगाचं वर्णन केलेलं आहे, माणसाच्या आयुष्यातल्या सुख आणि दुःखाचं वर्णन इथे केलेलं आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुख येतात आणि ते सुख घेऊन माणूस जीवन जगत असतो. म्हणजेच हा विवर काम करतोय, विणकाम करतोय. विवर मीन्स या ठिकाणी काल्पनिक आपण म्हणूयात की एखादा व्यक्ती आपलं जीवन जगतोय. तारुण्यावस्थेमध्ये तो खूप आनंदी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे त्याला आवडतात, रंगाचे कपडे आवडतात. वी वेव द मॅरेज वेल ऑफ द क्वीन. कशा पद्धतीने आपण तारुण्यावस्थेमध्ये कपडे परिधान करतो? मॅरेज वेल ऑफ द क्वीन. बघा, एखादी नवरी जी आहे, वधू आहे, त्या वधूच्या लग्नामध्ये वधूच्या डोक्यावरती जो रंगीत अशा प्रकारचा कपडा असतो आणि ते रंगीबेरंगी कपडा अतिशय आकर्षक दिसतो. किंवा एखादी राणी असेल, त्या राणीच्या डोक्यावरती अतिशय व्यवस्थित अशा प्रकारचा, तलम मऊ अशा प्रकारचा रंगीबेरंगी कपडा असतो, तो अतिशय शोभून दिसतो. तसे नवनवीन कपडे आपल्याला तरुणावस्थेमध्ये परिधान करायला आवडत असतात. लेट अस सी इन द थर्ड स्टांजा. तिसऱ्या स्टांजामध्ये काय म्हणतात कवयित्री? वेवर्स वेविंग solemn and still, why do you wave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we wave a dead man's funeral loud. वेवर्स वेविंग solemn and still. पहिल्या कडव्यात काय म्हटलं होतं? वेवर्स वे विल ब्रेक ऑफ द डे. दुसऱ्या कडव्यात म्हटलं वेवर्स वे विल ॲट फॉल ऑफ नाईट. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये काय म्हटलेलं आहे? वेवर्स वेविंग solemn and still. सकाळपासून काम करतात, संध्याकाळपर्यंत काम करतात. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे एकटे आणि न थकता अथकपणे ते काम करत असतात. व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल? संध्याकाळपर्यंत अंधारामध्ये चंद्राच्या अतिशय प्रकाशामध्ये असेल पण थंडगार हवेमध्ये सुद्धा तुम्ही काम करत असता. राब राब राबता. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. आता या ठिकाणी रंग जो कपड्याचा वर्णन केलेला आहे तो व्हाईट ॲज अ फिदर, एखाद्या पांढऱ्या पंखासारखा, व्हाईट ॲज अ क्लाउड, एखाद्या पांढऱ्या शुभ्र अशा प्रकारच्या ढगासारखा इथं वर्णन केलेलं आहे. आणि हा पांढरा रंग इथं जो वर्णन केलेला आहे तो रंग हा उतार वयातला आहे, म्हातार वयातला आहे, परिणामतः वृद्धाश्रमावस्थेमधला आहे, परिणामतः मृत्यूच्या वेळेसचा आहे. शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री इथं वर्णन तेच करते. वी वेव अ डेड मॅन्स फनरेल्स लाऊड. फनरेल मीन्स अंत्यविधी, शेवटचा प्रोग्राम माणसाच्या आयुष्यातला. आणि या वेळेला या माणूस मृत्युमुखी पडल्याच्या नंतर हा जो पांढरा शुभ्र रंग आहे, पांढरा शुभ्र कपडा आहे, या कपड्यामध्येच माणसाला लपेटलं जातं. आणि पांढरा रंग या ठिकाणी तिसऱ्या कडव्यामध्ये वर्णन कशासाठी केलेलं आहे तर तो मृत्यूसाठी वर्णन केलेलं आहे. पुन्हा एकदा पहा, पहिल्या कडव्यामध्ये माणसाच्या बालवयाचं वर्णन केलेलं आहे, दुसऱ्या कडव्यामध्ये माणसाच्या तारुण्यावयाचं वर्णन केलेलं आहे, तिसऱ्या कडव्यामध्ये माणसाच्या उतार वयाचं वर्णन केलेलं आहे. आणि या कवितेमध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारच्या भाषा अलंकार कवयित्रीने वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मग अलिटरेशन असेल, सिमिली असेल, मेटाफर असेल, इमॅजिनरी असेल, ह्या सगळ्या भाषा अलंकार इथे वापरलेले आहेत. त्याचबरोबर या कवितेचे राईम स्कीम काय आहे ते आपण बघूयात. ए ए बी बी, ए ए बी बी, ए ए बी बी अशी राईम स्कीम या कवितेमध्ये आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं राजेश कागणे नावाचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिसेल त्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका.